राम राम मंडळी. करता शेतकरीच्या या 10व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, मी असं लहानपणी पुराणात ऐकलं होतं. पृथ्वीवरचं वर्ष आणि ब्रह्मदेवाचं वर्ष ह्याच्यामध्ये लय मोठा गॅप आहे म्हणे. तसं 9व्या भागात आणि 10व्या भागात बी लय मोठा गॅप पडला. मध्ये ना असं जाणवत नाही, पण शूटिंगमध्ये लय अंतर आहे. मग एवढ्या काळात काय केलं? ते गुरुजीनं 9व्या भागात जे आपल्याला बी दिलं होतं ना, ते घेऊन गेलो गावाकडं आणि आईला म्हणलं, "आई, मी बी आणलंय." आता तिला वाटलं हे काही पेरणीचं सीझन नाही. ती म्हणली, "मग आपण काय करू? आपण त्याला डालग्यामध्ये पेंड लावून ठेवू, म्हणजे त्याला किडा लागणार नाही." कसं आहे, बीला किडा लागता कामा नसतं ना. आता पूर्वी कसं होतं, की असं डालग्यातच ते बी ठेवायचे आणि जेव्हा आपली पेरणी असेल तेव्हा ते काढायचं आणि मग पेरायला द्यायचं. आता जरा थोडंसं सर्टिफाईड बियाणे झाले, त्याच्यामुळे दुकानावर भेटतंय. म्हणून तिला तसं वाटलं. पण मी म्हणलं, "आई, हे दुकानावरून आणलेलं बी नाही. हे मनाचं बी आहे." मग आता पेरणीला तर उशीर आहे. मग आईनं एक सोपा उपाय मला सांगितला. "मग हे मनाचं जर बी असेल, तर तू काय कर, हे वाटून टाक." आणि मग मी अख्ख्या गावामध्ये ते बी वाटून टाकलंय. आता बघू, की किती जण त्याला पेरतेत आणि किती जण ते दळून खातेत. आपण तर पेरणारच आहे. कारण ते बी असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपला पुढचा प्रवास सुखकर होणार नाही. आता 10व्या भागामध्ये गुरुजी आपल्याला काय सांगतेत, ते बी आपल्याला ऐकायचंय. पुन्हा जर त्या बियाला जर काही रासायनिक अभिक्रिया काही करायची असेल, काही त्याला फासायचं असेल, मग कसं ते गंधक, गोमतर लावतो बियाला. बस तसं जर काही असेल, तर ते आपल्याला विचारावं लागेल. तर आपण 10व्या भागामध्ये गुरुजींचं पुन्हा त्याच जोशामध्ये स्वागत करू. गुरुजी राम राम. राम राम. नमस्कार. नमस्कार. आपण गेल्या भागामध्ये इंग्रजीमध्ये ए-बी-सी बघितलं हो, आणि हो. आपण म्हणालो, की बी म्हणजे बिलीफ बिलीफ. म्हणजे आपला दृष्टिकोन हो, किंवा हो. आपली विचारधारा, हो, हो, आपल्या हो. धारणा हो, हो, हो. आणि त्या बीचं, त्या विचारधारेचं तू मराठी रूपांतर केलंस. हो, कारण हो. आपल्या मराठीमध्ये बी म्हणजे बीज. बीज बरोबर आहे. हां, पण खरं म्हणशील तर किती छान आहे. इंग्रजीमधला बिलीफ बिलीफ. हो. म्हणजे मराठीमधलं विचारांचं बीज. हो, 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 हो. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या बीला हो, एकाच वेळी मराठी आणि हो. इंग्रजी हो, हो, हो. अशा दोन्ही भाषांच्या मध्ये हो, ओळखू हो. शकतो. बरोबर आहे. एक रानात पेरायचं आणि दुसरं जीवनात पेरायचं. हो, बरोबर. हो, आणि रानात पेरायचं जे बी आहे, हो. ते जर चांगल्या पद्धतीने पेरायचं असेल, तर मनातल्या बीची पेरणी ही सुद्धा खूप हो, महत्त्वाची आहे. हो, हो. आपण गेल्या वेळेला पाहिलं, की 2 ट्रॅक्स आपल्या हो, मनामध्ये हो. असतात. एकाला म्हणतो आपण एसी ट्रॅक हो. म्हणजे काय, की घटना घडल्यामुळेच हो, परिणाम होतात. हो, हो. असं जो सांगतो, हो, तो एसी ट्रॅक. हो. त्याला आपण काय म्हणालो, की ही आहे रिएक्शन, रिएक्शन. ही आहे प्रतिक्रिया. हो, हो. आणि जर या ए आणि सी ह्याच्यामध्ये बी हो, म्हणजे बिलीफ म्हणजे हो, दृष्टिकोन हो. आहे. हो, हो. हे जर आपल्या लक्षात आलं, हं, ती हं. जाण आपल्यामध्ये हो, असली, ते हो, भान आपल्याला असलं, हो, हो, तर माणूस रिस्पॉन्स हो, म्हणजे प्रतिसाद हो. या ट्रॅकवरती येतो. गुरुजी, हं, अ, आता पुन्हा घोळ असा झाला, हं, की तुम्ही ते जे मला बी दिलं ना, मी हं, बसलो ना पेरीत. हं, मग आता कधी-कधी काय व्हायचं, की असं बोलल्यानंतर असं वाटायचं, की आपण जो विचार केला, जे बोललो, ते बरोबर असेल का? हं, कधी-कधी वाटायचं, की मग हे बरोबर असेल का नसेल? त्यावेळेस मग आपण आमच्या मित्राला विचारायचो, की मी जे बोललेलं होतं ते चुकलं तर नाही ना? हं. म्हणजे प्रत्येक वेळी मला ती अशी पावती घ्यावी लागायची. आणि हां. कधी-कधी असं झालं, की मी बोलून गेलो आणि मग मित्र म्हणले, "नाही, ते जरा चुकलाच." म्हणजे मग मला पुन्हा असं पण मी त्याला ठासून सांगितलं, की "नाही, मी तर बरोबर बोललो." मग असं व्हायला लागलं बा कधी-कधी. म्हणजे हां. कधी-कधी असा कॉन्फिडन्स, की नाही, बरोबर आहे. म्हणजे काय ज्याला की मी म्हणजे खरं आहे. म्हणजे हं, मी जे बोलतो ते खरं आहे. किंवा हं, मग कधी-कधी असं वाटतं, की मी जे बोललो ते खरं असेल का? म्हणजे मला कोणाची तरी पावती घ्यावी लागायला लागली. तर हं. ह्याचं काय असेल ते त्याचं कारण? खूप छान तू मांडतोयस हं, आत्ता. हं, बघ आपण जेव्हा आपले विचार, हं, थोडक्यात आपला दृष्टिकोन हं, हं. दुसऱ्याच्या समोर मांडत असतो, हो, हं, तेव्हा त्याबद्दलची आपली एक भूमिका असते. हो, हं. हो. कशाबद्दलची भूमिका?
आपल्याच विचारांच्या प्रेझेंटेशन बद्दलची. बरोबर. हो. आपलेच विचार आपण जे मांडत असतो त्याबद्दलची आपली भूमिका असते. हो, हो. कधी-कधी ती भूमिका थोडी कमी कॉन्फिडन्सची असते. हो, 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 म्हणजे जेव्हा हो. आपल्याला पावती मागायला लागते, हो, हो. थोडा डाऊट असतो, हो, शंका असते हो, मनामध्ये, हो, की हो. मी जे बोलतोय ते बरोबर आहे ना? हो. मग दुसऱ्याच्या डोळ्यातही पाहतो आपण. मग हां, त्याची म्हणजे वाक्याला म्हणजे बरोबर आहे ना, मी बोलतो ते? हां, असं असं करावं असं. लागतं. हां. जरी तू बोलला नाहीस तरी हं. डोळ्यात पाहत हो, असतोस. हो, हो, हं. हो, हो. कधी-कधी आपल्याला आपल्या बोलण्याबद्दलचा हं, हं, पुरेसा हं. असा एक कॉन्फिडन्स असतो, एक हो, विश्वास हो, असतो. हो, हो. आणि कधी-कधी आपल्याला असं वाटत असतं, की आपण बोलतोय तीच आकाशवाणी. हो, हो, हो. आपण बोलतोय तेच हो, ब्रह्मवाक्य. हो, हं. हो, हो. हो, स्वतःच्या बोलण्याबद्दलचा हो, हो. विश्वास, हं. अविश्वास हो. किंवा अतिविश्वास अतिविश्वास. हो. अशा 3 पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू हो, शकतो. हो, हो. ठीक आहे? तर गंमत बघ. हं. स्वतःच्या बोलण्याकडे पाहण्याच्या ह्या जशा 3 पद्धती आहेत की नाही, हो, 3 ट्रॅक. 3 ट्रॅक आहेत की हां, नाही? हो. हां. हेच 3 ट्रॅक हं. माणसाच्या मनामध्ये स्वतःकडे पाहण्याचे असतात. म्हणजे स्वतःकडे पाहता येतं? हो, पाहतच असतो आपण प्रत्येक हं, वेळी. हं, हं, पण स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन हं, हं, जो आहे ना, हं, त्याच्यामध्ये पण हेच 3 ट्रॅक असतात. हं, हं, स्वतःबद्दलचा विश्वास, हं, स्वतःबद्दलचा अतिविश्वास हं, किंवा स्वतःबद्दलचा अविश्वास. हं, 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 म्हणून काय गंमत आहे माहिती का? हं, की माणूस स्वतःकडे कसा पाहतो, हं, हं. हं? बरोबर आहे. हा सगळ्यात महत्वाचा बी आहे. हो, 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 हो. म्हणजे दोन्ही भाषेतलं. बरोबर, बरोबर. हो. सर माझ्या रूममध्ये ना एक आरसा होता हं. आणि मी उठल्या-बसल्या काय करायचो, की मी त्याच्यामध्ये डोकं-डोकं बघायचो, की मी काय म्हणजे दिसण्यात काही फरक नाही पडायचा, पण आपल्या मनालाच असं वाटायचं, की अरे मी आज असा दिसतो, मी तसा दिसतो. नंतर मी तो आरसा काढून टाकला. हं. पण पुन्हा असं वाटायला लागलं, की यार आपण म्हणजे आपण दिसायला जरा सर्वसामान्य मी सर्वसामान्यच हां. शेवट सर्वसामान्य आहे का? मग कधी-कधी असं वाटायचं, की यार आपलं मग आपले नाक चांगलं नाही दिसत. कधी म्हणजे आपल्यालाच वाटायला लागलं. म्हणजे नाकावर काही कोणी रोज प्रतिक्रिया देत नाही, तुझं नाक छान आहे, हे ते. पण माझे मलाच वाटायला लागलं, की अरे आपलं समजा आपली का रंग चांगला नाही, आपलं अमुक चांगलं नाही. असं हं. हां. काय माहितीये, माणूस स्वतःकडे कसा पाहतो, हं, हं? हं, याचं ना पहिलं डायमेन्शन, पहिलं परिमाण हं, किंवा त्याची पहिली बाजू ही कुठून सुरू होते, तर ती शरीरापासून सुरू होते. हो, 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 हं. म्हणजे शरीर आपल्याला मिळालेलं असतं. हो, ते निसर्गाकडून आलेलं असतं. ते आपल्या वाडवडिलांकडून आलेलं असतं. हो, हो, काही प्रमाणात आपण त्याची निगा किती राखतो किंवा नाही राखत हो, हो, ह्याच्यावरती ते अवलंबून हो, असतं. हो, हो. पण हे शरीर आपला एक भाग असतं. हं, आपल्या एकंदर अस्तित्वाचा एक भाग हं, असतो. हं. म्हणूनच माणूस स्वतःच्या शरीराकडे कसा पाहतो, हं, हं, हं. हा सुद्धा आत्मविश्वास, अविश्वास आणि अतिविश्वास हो, ह्याच्यातला हो. खूप महत्वाचा भाग आहे. सर, मध्येच मी तुम्हाला तोडतो, की आम्ही कधी-कधी असे काही म्हणजे काही माणसं अशी असतात, की त्यातलंच मी पण एक आहे, की आम्ही असं समूहात जाताना लाजतो स्वतःला. हं. तर त्याच्यामध्ये काय असतं, हां. की स्वतःच्या शरीराबद्दलचं सुद्धा हं, हं. एक न्यूनत्व असतं. हो, एक कमीपणा असतो. बरोबर. बघा, हं. म्हणजे त्यामध्ये समाज पण घुसतो. हो, हो, कसा हो. घुसतो समाज, की समाजाने आपल्याला सांगितलेलं असतं, की तू जर समजा रंगाने काळा असलास, हो. तर तू काही खरा नाहीस. हो, हां, हो, हो. रंगाने गोरं असणं हे फार गोरं महत्वाचं. म्हणजे सुंदर. गोरं म्हणजे सुंदर. हो, हो. म्हणजे त्वचेच्या रंगावरती हं, हं. जगामधली मोठी इंडस्ट्री चालते. हो, हो, हो की नाही? हो. हळद लावली, ती हळद हो गोरी. हो, हो. हं, हां, हं. तर त्यामुळे हळद आणि गोरेपान हो, हे हो, जोडलेले आहे आणि हो. सगळ्यांना तुम्ही पुरुष असा की कोळसा, काळेपण. काळेपड. म्हणजे तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, हो, हो. स्त्री असा, पुरुष असा, हो, स्वतःच्या शरीरावरनं किंवा शरीरातल्या एका भागावरनं हो. स्वतःची परीक्षा करणं, हो, 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 हं, हो, हो. हा स्वतःकडे बघण्याचा एक पहिला महत्त्वाचा भाग आहे. हं, हं. म्हणजे माणसाला जर स्वतःचा स्वीकार करायचा असेल हो, हो, आणि तो हेल्दी म्हणजे आरोग्यपूर्ण स्वीकार करायचा असेल, हो, नको अतिविश्वास, नको अविश्वास, हो. तर माणसाने स्वतःच्या शरीराकडे हं, हं. कसं पाहावं? हो, तर
ज्या रूढ सौंदर्याच्या व्याख्या आहेत किंवा हं, सौंदर्याच्या रूढ व्याख्या हं, आहेत, हं, हं. त्याच्यामध्ये आपण बसलोच पाहिजे असं नाही. बरं. फक्त शारीरिक अवयव कसे आहेत, हं. त्याच्यावरनं मी माझी परीक्षा करता कामा नये. बरोबर आहे. म्हणजे मी बरं. चांगलं राहावं का? चांगलं राहावं. हो. पण ते मला चांगलं वाटावं ह्याच्यासाठी मी चांगलं राहावं. बरोबर, बरोबर आहे? बरोबर. पण अनेक वेळेला तुला असं दिसेल, की लोक आपल्या शरीरातल्या एखाद्या भागाबद्दल हं. इतकं स्वतःला पिंजून घेतात हो, 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 हो. किंवा कधी-कधी आपल्या त्या भागावरतीच, हं. "अरे, मी कसला देखणा हो, आहे." हो, हो. असं अहंकार. अहंकार असं सारखे म्हणत राहतात. हो, हो. म्हणजे काही जण आणि त्याची त्यालाच वाटतं. हो, हो ना. म्हणजे काही जण आरशाकडे अजिबात बघत नाहीत. हो, हो, हो. काही जण इतके वारंवार आरशाकडे पाहतात, पाहतात. हो, की हो, आरसा कशाला? हो. कुठलंही जे रिफ्लेक्टिंग सरफेस आहे ना, हो, हो, हो. कुठलीही जा अहो सर, म्हणजे मध्ये पुन्हा एक सांगतो, की जर आपण ग्रुपनं फोटो काढलेला असेल, हं. तर प्रत्येक व्यक्ती स्वतःलाच बघतो त्याच्यात. आजूबाजूचे कोण आहेत, काय आहेत, आणि किती हजार वेळा बघितलं तरी फक्त स्वतःला, स्वतःला, स्वतःला. असे काही जण असतात. हो, आणि म्हणजे मला तर वाटतं सगळेच असावेत खरं तर तसं. म्हणजे आपल्यामध्ये तो हां. भाग पण असतो. हो, हो. नक्की असतो, की आपण ना म्हणजे आरसा शोधतो हो, हो, आणि हो. त्यांच्या वाटेमध्ये आरसे येतात. हो, आणि काही जण असतात ना, ते जरुरी पुरते आरशाकडे पाहतात. हो. मानसशास्त्रामध्ये या सगळ्याला आपण ज्या सगळ्या विषयाची चर्चा करतोय, त्या चर्चेला म्हणतात शरीर प्रतिमा. शरीर प्रतिमा. प्रतिमा म्हणजे बरं. त्याला इंग्रजीत म्हणतात बॉडी इमेज. अच्छा. हां. माझं जे शरीर आहे, हो, हो. त्या शरीराची माझ्या मनावरती उमटलेली प्रतिमा काय, हं, ह्यावर माझा स्वतःबद्दलचा हं, अविश्वास, विश्वास, अतिविश्वास ह्या तिन्ही गोष्टी अवलंबून असतात. हं, हं, आपण एक उदाहरण घेऊया, हं. की काही माणसं अशी असतात, की जे स्वतःच्या शारीरिक अस्तित्वाबद्दलचा न्यूनपणा, कमीपणा न घेता जगतात. हो. त्यासाठी ना त्यांना प्रयत्न करावे लागतही असतील हो, हो, आतमध्ये. हो. आपल्या भारताचे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते ते जवाहरलाल नेहरू होते. हो, आणि त्यानंतर लाल बहादूर शास्त्री आपले पंतप्रधान झाले. हो, हो. आता नेहरूंचं सगळंच शारीरिक व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व. हे खूप छाप पाडणारं होतं की नाही. हो, हो. राजबिंडे होते, देखणे हं, होते. हं, हं. आम्ही फक्त ते ब्लॅक एंड व्हाईटच पाहिलेत ना. हां. पण ते जे होते त्याच्यापेक्षा शास्त्रींचं जे शारीरिक व्यक्तिमत्व होतं हो, शास्त्रीजींचं, हो, हो. ते कसं होतं सर्वसामान्य होतं. हं, हं, बरोबर आहे? हं, हां. पण शास्त्रीजी हे नम्र होते. हं. त्यांना माहिती होतं, हो, की नेहरूंचं देखणेपण, राजबिंडेपण आपल्यात नाही हो, आहे. हो. नाही. हो. पण ते स्वतःच्या शारीरिक प्रतिमेबरोबर हं, हं. व्यवस्थित होते आणि बहुतेक हे शास्त्रीजी गांधीजींच्याकडून शिकले असतील. कारण दोघांचाही वाढदिवस हो, हा एकाच दिवशी हो, असतो 2 हो, हो. ऑक्टोबरला. म्हणजे मला जेव्हा शास्त्रीजींच्याकडे पाहतो मी त्यांचे फोटोग्राफ्स पाहतो, तेव्हा मला असं वाटतं, की या माणसाला सुद्धा कदाचित मनामध्ये एक लढा द्यावा लागत असेल, हो, की हो. स्वतः शारीरिक दृष्टीने कसं आहे, मी कसा आहे, त्याच्याकडे मी निरोगी दृष्टिकोनाने कसं पाहावं, हो, हो, शरीर प्रतिमा माझी मी सुदृढ कशी ठेवावी, हो, यासाठी त्यांनाही कदाचित अंतर्गत मनातला असा लढा द्यावा लागला असेल. हो, परंतु त्यांनी तो दिला असला पाहिजे. हो, हो. मुद्दा आपला असा चालला होता, की बऱ्याच वेळेला आपण शरीर प्रतिमेवरून त्यांनी त्या बीचा वापर केलेला असेल ना? करेक्ट. हां. म्हणजेच हं, शरीर प्रतिमेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, हं, हं, हं. तो कसा असला पाहिजे? तर माझं अमुक एक अवयव असेल किंवा माझ्या त्वचेचा रंग असेल, हा असा-असा आहे बुवा. हो, हं. हो, पण त्याच्यावरून मी कुणाही पेक्षा लहान आहे हो, किंवा कुणाही पेक्षा महान आहे, हो, हे शारीरिक व्यक्तिमत्वावरती मी ठरवणार नाही. हो, हो, सोपं काय लक्षात ठेवूया, हो. की माझी शरीर प्रतिमा हं, 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 जर सुदृढ ठेवायची असेल, हं. तर माझ्या मनातला हो, विचारधारा, हो. दृष्टिकोन असा पाहिजे, की शारीरिक दृष्टीनं मी कुणाही पेक्षा लहान नाही, कुणाही पेक्षा महान नाही. गुरुजी,
जे लहान समजतात ते स्वतःला कोंडून घेतात करेक्ट. आणि जे महान समजतात ते मिरवत राहतात ना मग शारीरिकदृष्ट्या. वाह! हं. म्हणजे स्वतःला मारायचं का हो. स्वतःला मिरवायचं? मिरवत. हो, हे शरीर प्रतिमेवरती अवलंबून आहे. हो, हो. आपण याच्यावरती का बोलतोय बघा, महत्वाचं. कारण या शरीर प्रतिमेवरती माणसाचं खूप लक्ष असतं. तू म्हणालास ना, की ग्रुप फोटोमध्ये सुद्धा स्वतःच्याकडेच आपलं पहिलं लक्ष जातं. हो, हो, हं. हो. म्हणजेच आपण कितीही म्हटलं, हं, हं. तरी आपली शारीरिक प्रतिमा ही आपल्या आत्मविश्वासासाठी खूप महत्वाची असते. हं, हं. आणि म्हणून शरीराच्या दृष्टीने मी न लहान न महान. हो, हो. हां, हे डोक्यात घेतलं पाहिजे. हो. आता बघ, जसं एका बाजूने शरीर प्रतिमा महत्वाची, हो. तशी दुसऱ्या बाजूनं समाज प्रतिमा सुद्धा महत्वाची असते. हां, हां. हो, हो. हं. कारण ना समाज सुद्धा ना, चांगलं काय, वाईट काय, हो, हं, हो. सुंदर काय, कमीपणाचं काय, हो, हे हो. सगळं समाज हो, ठरवत हो. असतो. समाजामध्ये सुद्धा जाती व्यवस्था वगैरे जी असते, त्याच्यातून माणसाची जीवनशैली येते. हं, हं. त्या श्रेणी ठरवतो समाज, हं. की हा उच्च आहे, हा मध्यम आहे, हो, हो. हा खालच्या दर्जाचा हो, आहे. हो. म्हणजे समाजाने ठरवलेली प्रतिमा सुद्धा हं. माणसं स्वतःच्या मनामध्ये घेऊन चालतात. हो, म्हणजे समाज काय म्हणेल? हां. आणि नाही समाजानेच ठरवलेली प्रतिमा. हो, म्हणजे हो. काही लोकं असतात ना, ते म्हणतात की नाही म्हणजे समाजाने ठरवलेली जी प्रतिमा आहे ना, त्याच प्रतिमेमध्ये मी राहणार. हो, हं. हो. काही जण म्हणतात समाजाने ठरवलेली प्रतिमा आहे ना, ती मी पूर्णपणे झुगारून हो, देणार. हो. आणि काही जण असं म्हणतात की समाजाने ठरवून दिलेल्या प्रतिमेमधले जे त्रासदायक भाग आहेत, हं. ते मी मान्य करणार नाही. बरोबर. त्याच्यासाठी मी संघर्ष सुद्धा करेन. म्हणजे बंडखोरी अशा अर्थात. नाही, पण हं, बंडखोरी ही जी असते ना, ती झुगारून देण्याची असते, ती बंडखोरी असते. हं, हं, बघा. हं. आणि जे आपले ए-बी-सी ट्रॅकवरती असतात, हो, हो. ते काय म्हणतात, की समाजानं दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या जाचक आहेत, हो, हो. ज्या इरॅशनल म्हणजे अविवेकी आहेत, हो, हो. त्याच्यासाठी मी संघर्ष करेन. हं. हो, हो. पण माझा दृष्टिकोन मात्र हं, समतोल ठेवून मी ते करेन. हं, 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 हं. म्हणजे फुकटचं लादून घेणार नाही मी ते ओझं म्हणून अशा अर्थानं. एक सुंदर उदाहरण मला शेतकऱ्याच्या संदर्भातलं आठवतं म्हणून देतो. आपले जे एक होता कार्व्हर या नावाचं एक मराठीमध्ये फार सुंदर पुस्तक आहे. हो, हो. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हो, नावाचे शेतकी तज्ञ होते हो, अमेरिकेमध्ये. हो. वीणा हां, गवाणकर विनायक. यांनी हे पुस्तक लिहिलंच आहे. तो फक्त अच्छा, अनुवाद नाहीये. अच्छा. महान. तर त्यांनी त्यांचं अभ्यास केला. चरित्र आहे एखादं. चरित्र आहे. अभ्यास केला आणि त्यांनी ते अच्छा. पुस्तक लिहिलं. हो, तर भुईमुगासारखं एखादं पीक आहे. ते अनेक पद्धतीने कसं घेता येईल हं. याच्यावरती कार्व्हरनी हो, संशोधन केलं. हो. हं. आता कार्व्हर कृष्णवर्णीय. हं. हो. तत्कालीन शेतकरी हे गोरेसुद्धा, खास करून मोठे शेतकरी तर सगळेच गोरे. हो, हो, हो. आपलं संशोधन जेव्हा मांडण्याची वेळ आली, हं, त्यावेळेला कार्व्हरनी हं. हं, गोरा का काळा असा भेद केला नाही. बरोबर. हं. हो, हो. कारण त्या सामाजिक भेदांच्या पलीकडे कार्व्हर पोहोचले हो, होते. त्याचं काम ते त्याच्या पलीकडचं. हां. आणि ते म्हणाले शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. तो बरोबर. काळा आहे का गोरा आहे असं नाही. हं, एक हं, प्रसंग त्या एक होता कार्व्हर पुस्तकामध्ये खूप छान सांगितला आहे, हं. की ते शेतकऱ्यांना ज्ञान देण्यासाठी किंवा हो, त्यांचा हो. वर्कशॉप घेण्यासाठी जातात एका हं, हं. शहरामध्ये आणि तिकडचे शेतकरी असतात ते वर्णद्वेषी असतात. म्हणजे हा हो, काळा माणूस आहे. हो, हो. म्हणजे वक्त्याला बोलवलंय, हं, पण हं. त्याला पाणीही देत नाहीत. म्हणजे हो, हो. हो, आपल्यासारखीच हो, हो. इकडे. अवस्था असते. हो. तर त्याला पाणीही देत नाहीत. म्हणजे हं. बाहेर जाऊन रस्त्यावरती म्हणजे अ, जी पाणी पिण्याचे जे सार्वजनिक नळ हं, असतो, हं. त्याच्यावर जाऊन त्यांना पाणी अच्छा. प्यावं म्हणजे जसं लागतं. की बाबासाहेब शिकवायला आले नंतर त्यांना त्या तिथल्या पिऊन ते पाणी पण नव्हतं दिलं की. हां, त्याच त्याच बरं. तऱ्हेचा तो तेच. अनुभव आहे. हां. हो, त्याच तऱ्हेचा हो. अनुभव आहे. पण त्यावेळेला कारभार काय म्हणतात, की हा माझा अपमान मला आत्ता सहन करायचा आहे. हो, हो. कारण ना माझं जे ध्येय आहे ते काय आहे माहिती आहे का? हं, की सगळ्या शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे. हं. बरं. हं. म्हणजे मुद्दा असा, की समाज प्रतिमा हं, ही कुठे तोडायची, हो. कुठे सहन करायची, हं, हं.
संघर्ष कुठे करायचा आणि सहमती कुठे निर्माण करायची, हे ए-बी-सी ट्रॅकवरती कळतं. हो, हो, हं. म्हणजे समाज प्रतिमा ही पूर्ण उलथूनही द्यायची नाहीये हो. आणि समाज प्रतिमेचं गुलाम सुद्धा बनायचं नाहीये. बरोबर. हा जो भाग आहे ना, हा समाज प्रतिमेच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप महत्वाचा आहे. हो, हो. थोडक्यात आपण काय पाहतो आहोत, की माणसाच्या स्वचे किंवा माणसाच्या सेल्फचे 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक आहे शारीरिक मी, फिजिकल सेल्फ. दुसरा आहे सामाजिक मी म्हणजे सोशल सेल्फ आणि ह्या दोघांच्याही मध्ये किंवा या दोघांनाही जोडणारा जो आहे, तो आहे सायकॉलॉजिकल सेल्फ म्हणजे मानसिक मी. हं. शारीरिक मी, मानसिक मी, मानसिक मी आणि सामाजिक. सामाजिक मी. ह्या तिन्ही पातळीवरती माझा स्वीकार मी करणं, ही गोष्ट महत्वाची हं, आहे. हं, हं. हो, हं. हो. आता माझा स्वीकार मी करणं म्हणजे काय? हं, हं. हं. बघा, आपण काय म्हणालो, की शारीरिक संदर्भामध्ये मी कुणाही पेक्षा लहान नाही, कुणाही पेक्षा महान नाही. बरोबर. हं. सामाजिक संदर्भामध्ये सुद्धा मी कुणाही पेक्षा लहान नाही, कुणाही पेक्षा महान नाही. हं. बरोबर. हे आपण आत्ता बघितले. आता आपल्याला शिकायचंय काय? की मनाच्या संदर्भामध्ये हं, न लहान न महान हं, ही कल्पना नेमकी कशी? हे आपल्याला शिकायचंय. हो, हो, हं. हो. आता हे आपण शिकणारच आहोत. हं, पण स्वतःबद्दलचा विश्वास किंवा ज्याला आपण सेल्फ बिलीफ असा शब्द. सगळ्यात महत्वाचा बी कोणता? म्हणजे बिलीफ कोणता? हं. तर स्वतःबद्दलचा बिलीफ. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? सेल्फ बिलीफ. हो, हो. आणि मराठीमध्ये आपण काय म्हणू? आत्मविश्वास. हं, हं. हं, हं, हा जो घडतो, तो कशा-कशामुळे घडतो? हं, हं. हं, हं. तर आपल्याला विज्ञान असं म्हणजे सांगतं, आत्मविश्वास कसा तयार होतो? कसा तयार होतो. हां. पण आत्मविश्वास हा शब्द आपण आत्ता कोणत्या पद्धतीने वापरतोय? सेल्फ बिलीफ. बिल. हो, आत्मविश्वास. हो, हं. हो. स्वतःबद्दलचा विश्वास. तर हा कसा तयार होतो? तर शास्त्र आपल्याला असं सांगतं, की याच्या 4 बाजू आहेत. किंवा हं, याच्यामध्ये 4 घटक आहेत. हं, त्यातला पहिला घटक जो आहे, त्याला म्हणतात नेचर. नेचर ह्याचा अर्थ संचित. हं, याचा अर्थ जनुकांमधून, हं, हं, क्रोमोसोम्समधून, हं, हं, गुणसूत्रांमधून हं. ज्या काही गोष्टी आपल्यामध्ये आल्या आहेत, म्हणजे ज्याला अनुवंशिक. अनुवंशिक, हं, जेनेटिक हा हं, भाग जो आहे, त्याला म्हणतात नेचर. हं, संस्कार हं. म्हणजे आपण जे ॲक्विझिशन पाहिलं हो, गेल्या हो, वेळेला, हो. तर संस्कार जे आहेत त्याला म्हणतात नर्चर. हां. नर्चर. नर्चर. नर्चर म्हणजे संस्कार. हं. हां, म्हणजे संचित म्हणजे नेचर, नेचर. हं. नर्चर म्हणजे संस्कार. संस्कार. मग त्याच्या बाजूने आहे कल्चर म्हणजे संस्कृती. हो, आत्ताच हो, आपण हो, समाज हो. प्रतिमेचा हो, हो. उहापोह केला. आपण बोललो हं, त्याच्याबद्दल. हं, म्हणजे नेचर, नर्चर आणि कल्चर. हं, हं. हं. हे 3 घटक असतात. हो. तर गंमत बघ, हे 3 घटक प्रत्येक व्यक्तीच्या वरती प्रभाव पाडतच असतात. हो, हो. त्याचा आणि ते हे तिन्ही घटक प्रत्येक व्यक्तीला मिळतातही. मिळतातही. पण ह्या 3 घटकांचं एकीकरण किंवा या 3 घटकांची एकजीवता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होते. हो, हो, हो. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती ही त्या अर्थानं अद्वितीय असते. हो, 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 हं. हो. म्हणजे नेचर, नर्चर, कल्चर हं. आणि चौथी आहे सिग्नेचर. हां, हां. हां, म्हणजे सिग सिग्नेचर म्हणजे सिग्नेचर म्हणजे प्रत्येक व्यक्तीची सही वेगळी, अ, प्रत्येक व्यक्तीचा अंगठा. अंगठा हां. वेगळा, हो, हो. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामधल्या जी बाहुली असते बाहुली ती असते वेगळी. ती वेगळी. हो, हं. हो, हो. त्याला म्हणतो आपण युनिकनेस. हं, हं. हं. कारण नेचर, नर्चर, कल्चर म्हणजे संचित संस्कार आणि संस्कृती हं. ह्या तिन्ही गोष्टी प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीसाठी एकमेव आणि अद्वितीय पद्धतीनं, युनिक पद्धतीनं अशा एकत्र येत असतात. हो, हो. याचं साधं उदाहरण, जुळी भावंड जरी असली, हो, तरी हो. त्यांच्या स्वभावात फरक फरक असतो. असतो. हो. एकाच घरामध्ये असलेल्या हं, 3-4 भावंडांमध्ये हं. ती जुळी नसली, तरी ती त्यांचं नेचर एक आहे, हां. नर्चर एक हो, आहे, हो, हो. कल्चर एक आहे.
तरी पण त्यांच्यामध्ये फरक असतो. त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं असतं, पण ते पण ते वेगळे असतात. वेगळे असतात. हं. काही-काही गोष्टी समान असतील त्यांच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक माणसाला स्वतःला समजून घेताना, हं, स्वतःच्या मनाला समजून घेताना, आपण कसे तयार झालो हे समजून घेताना, या 4 घटकांच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आणि ह्याची टक्केवारी नाही सांगता येत. हं. या 4 घटकांचा प्रभाव माणसाच्या सेल्फ बिलीफवरती पडतो. टक्केवारी नाही सांगता येत. एकात एक मिसळलेलं असतं. एक साधं उदाहरण घेऊ आपण, की समजा एखाद्या मुलाचा स्वभाव हा थोडासा भित्रा किंवा भिडस्त आहे. हं. तर हा भिडस्त स्वभाव जो आहे, तो कदाचित त्या जनुकांच्याद्वारे आला असेल. म्हणजे जेनेटिकली अनुवंशिकतेमधून आला असेल. पण त्याच वेळेला त्या मुलाने त्याच्या आईला किंवा वडिलांना त्यांचा भित्रा स्वभाव आणि तसं वागणं पाहिलं पण असेल. म्हणजे तो संस्काराचा भाग पण असेल. बरोबर? हां. किंवा कदाचित सामाजिक वातावरणामध्ये या सगळ्या मंडळींना खूप भीतीच्या, दडपणाच्या वातावरणाखाली सुद्धा राहावं लागलं असेल. हं. या सगळ्याचा प्रभाव पडला असेल की नाही? हं. म्हणून आपल्याला ह्याची टक्केवारी नाही देता येत. हं. पण शास्त्राच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की हे जे 4 घटक आपण म्हणालो, ते 4ही घटक नेहमी गतिशील असतात. ते 4ही घटक बदलणारे असतात. ते 4ही घटक स्टॅटिक, म्हणजे स्थितिशील नसतात. हे का महत्वाचं आहे? मग त्याच्यात जेनेटिक पण आलं. हो, अगदी बरोबर बोललास. आत्तापर्यंत आपण असं म्हणत होतो, की जे अनुवंशिक आहे ते कधी बदलत नाही. हं. पण आता विज्ञान आपल्याला असं सांगतं, की अनुवंशिक गोष्टी सुद्धा बदलू शकतात. मग त्याला वळण कसं मिळतं त्याच्यावर? त्यांना वळण कसं म्हणजे मिळतं चोराचा मुलगा साधू पण होऊ शकतो. होऊ शकतो आणि साधूचा मुलगा चोरही होऊ शकतो. महत्वाची गोष्ट काय आहे, की प्रत्येक घटक परिवर्तनशील आहे आणि प्रत्येक घटक परिवर्तनशील आहे, हे आपण जर लक्षात घेतलं, तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची सबब न करता स्वतःबद्दलचा बिलीफ हा अधिक आरोग्यपूर्ण करता येईल. सबब म्हणजे काय माहितीये का? मी असाच आहे. हां. आणि मी असाच काय माहितीये का? म्हणजे माझा स्वभाव रागीट आहे. कारण आमचे आजोबा पंजोबा पण रागीटच होते. बरोबर. वडील तर रागीट होतेच. आजोबा पण रागीट होते आणि पणजोबांचा फोटो आहे ना, त्याच्यात ते रागीट दिसतात. हं. म्हणजे सबब तयार करणं. म्हणजे मला बदलायचं नाही. कारण ते मी असाच आहे. किंवा काही जण म्हणतात, "बदलायचंय हो मला." पण ही जवळची माणसं आहेत ना, ती बदलू देत नाहीत. हं. ह्या सबबी बाजूला ठेवून आपल्याला स्वतःबद्दलचा आरोग्यपूर्ण असा विचार काय असला पाहिजे. हं. तो आपल्याला शिकायचा आहे. आपण काय बघितलं, की शरीर प्रतिमा आणि समाज प्रतिमा ह्याच्याकडे आरोग्यपूर्ण दृष्टिकोनाने पाहता येतं. आता आपण मन प्रतिमा, म्हणजे जी माझी सायकॉलॉजिकल इमेज, माझ्या स्वतःच्याच आतली काय आहे आणि ती आपण आरोग्यपूर्ण कशी करणार आहोत, या विषयाशी येऊन ठेपलेलो म्हणजे आहोत. मनाची पण एक प्रतिमा आहे. हां, मनाची प्रतिमा म्हणजे काय? सेल्फ टॉक. त्या सेल्फ टॉकमधून येणारे बिलीफ, त्या बिलीफमधून दिसणारं वर्तन, हीच मनाची प्रतिमा. पण ती स्वतःलाच माहीत असते ना? हां, तर काय असतं तुला सांगतो. ही स्वतःची स्वतःला माहिती असणं आणि त्याबद्दलची जाण निर्माण होणं, हा फार महत्वाचा भाग आहे. कारण ही जर जागृती नसेल, हं, तर माहितीचा फायदा होत नाही. हं, म्हणून माहिती असते, पण जागृती नसेल, तर काही होत नाही. म्हणून नित नवा दिस जागृतीचा. बरं डॉक्टर, आमच्यापेक्षा म्हणजे समजा मला पण मन आहे. माझ्या मनाची प्रतिमा म्हणजे कधी-कधी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यातल्या आता ह्या मधल्या काळात तुमच्यापासून गेल्यानंतर तर ते केलंच आहे. पण आमच्यापेक्षा हं. आमच्या मनाची प्रतिमा हं. तुम्हाला जरा जास्त लवकर कळते का? तुम्ही काही म्हणजे असा प्रश्नाचा ढाचा तयार करून असं काही?
नाही, कसं असतं माहिती आहे का, की हे कळण्यासाठी ना, म्हणजे ही जागृती येण्यासाठी हं, माझ्यासारख्या माणसाला हं, त्या शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. हं, ठीक हं, आहे. पण प्रत्येकानेच हा अभ्यास करायलाच हो, पाहिजे असं हो, नाहीये. हो, हो, हो. म्हणजे ती जागृती स्वतःबद्दलची हं, असणं हं, ह्याच्यासाठी हा अभ्यास हा मदत करणार हं, आहे. हं, हं, मग तो हं. करायलाच पाहिजे असं नाही. हो, म्हणजे हो. उदाहरण सांगायचं हां, म्हणजे मी मानसशास्त्र शिकल्याशिवाय मला मनाची प्रतिमा तयार करता येणार नाही असं काही नाही. असं काही नाही. हां. हो. नाहीतर शेक्सपियर सुद्धा मानसशास्त्रज्ञ नव्हते हो, नव्हते. आणि आपले कुसुमाग्रज सुद्धा हो, अ, हो, मानसशास्त्रज्ञ हो, नव्हते. हो, हां, किंवा आपले नारायण सुर्वे, हो, विंदा करंदीकर हे हो. सुद्धा तेंडुलकर सुद्धा नव्हते. तेंडुलकर मानसशास्त्रज्ञ कुणी नव्हते. कोणी नव्हते. हो. पण त्यांना मानसशास्त्र मात्र खूप छान समजलं हं, होतं. हं. कारण त्यांनी त्यांच्या अभ्यासाला माहितीकडून जागृतीकडे नेलं होतं. अच्छा. हं, हं, म्हणून मला वाटतं पुढच्या आपल्या भागामध्ये हं, आपण हं. माहितीकडून जागृतीकडे, स्वतःला शिकायचं कसं, याची एक गुरुकिल्ली देऊया का आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना? नक्की, नक्की, नक्कीच. शेतकरी मित्रो, बघा, प्रत्येक पावलानं आपण खऱ्या अर्थानं आता जागृतीकडेच निघालो. पण ती जागृती कशी समजून घ्यायची? आपल्याच मनाची जागृती कशी करायची? हे आपल्याला माहिती करून घ्यावंच लागणार आहे. कारण ते आपल्यासाठी खूप उपयोगाचं आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये भेटायचंय. कुठेही जायचं नाही म्हणजे जायचा काही संबंधच येत नाही कुठं. ते काय एका क्लिकवर कळणार आहे तुम्हाला. राम, राम.